विधानसभेचे निकाल यायला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये महायुतीला मोठा यश येताना दिसत आहे. सुधीर मुनगंटीवार 7व्यांदा आमदार होणार आहे. भाऊ, काय म्हणणार, आपण आघाडी घेतली आहे, 7व्यांदा आमदार होणार आहे. नाही, आनंद आहे. विदर्भात मी असा एक लोकप्रतिनिधी राहील की जो 7व्यांदा आमदार होतोय, त्याचा आनंद असणार आहे. जनतेचा जो विश्वास आहे त्या विश्वासानुरूप मी कामही करेन, मेहनत करेन, कष्ट करेन आणि माझ्या सर्वच मतदारांना धन्यवाद देईल की त्यांनी विश्वास व्यक्त केला. कारण लोकसभेमध्ये मी मागे पडलो होतो, तो गड्डा भरून आज जनतेने मला जर निवडून दिलं तर त्यांचा मी आभारी आहे. जो विश्वास विधानसभेच्या निवडणुकीत व्यक्त केला, जातपात, पैसे, मटण पार्ट्या या काहीच काम करू शकल्या नाही, त्याचा आनंद आहे. महायुतीला मोठा यश मिळालं, त्यातच भाजपाला खूप जागा मिळाली आहे. तोही महाराष्ट्राच्या हिताच आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, विकासासाठी आणि विशेष करून छत्रपती शिवाजी महाराजांचा रयतेच्या राज्याचा संकल्प पुढे नेण्यासाठी महायुतीचं सरकार आवश्यक होतं. एक स्वप्न या देशाने बघितलं आहे, $5 ट्रिलियन इकॉनॉमीचं. या $5 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये $1 ट्रिलियन इकॉनॉमी हे महाराष्ट्र करू शकतो आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये स्थिर सरकार येणं गरजेचं होतं. मला विश्वास आहे की भविष्यामध्ये महाराष्ट्र अतिशय वेगाने प्रगती करेल, गोरगरीब, वंचित, शोषित जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करेल आणि जे अजूनही समाज मुख्य प्रवाहाच्या मागे आहेत, अतिशय दूर आहेत, त्यांना मुख्य प्रवाहापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही शक्तीने काम करू. पुढचे मुख्यमंत्री कोण असणार आहे? हे तर माननीय नरेंद्र मोदीजी, माननीय अमितभाई ठरवतात, मी नाही ठरवत. हे तर आमचे पार्लमेंटरी बोर्ड आहे, हायकमांड आहे, ते ठरवतात. असं मला ठरवण्याचा अधिकार नाही. जसे जसे निकाल आले त्या आपण बघितलं की ईव्हीएमला दोष देण्यात येत आहे. काय झालं नाही, याच्यापेक्षा ते काय करू शकतात? नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचं कॉपी चालली नाही, सेंटरवर फार कडक बंदोबस्त होता, असं उत्तर नापास होणारे विद्यार्थी जसं देतात, सिलेबसच्या बाहेरचा पेपर होता, यापेक्षा ते काय म्हणू शकतात? त्यांच्याकडून जास्त अपेक्षा करणं गैर आहे. त्यांना याच गोष्टी सुचतात आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल, कधी देशाच्या आर्मीला दोष द्यायचा, कधी नेव्हीला द्यायचा, कधी पोलिसांना द्यायचा, कधी एअरफोर्सला द्यायचा, कधी सुप्रीम कोर्टाला द्यायचा, कधी न्यायव्यवस्थेला द्यायचा, कधी ईडीला द्यायचा, कधी सीबीआयला द्यायचा, कधी शासनाला द्यायचा. पण दोष यांच्यात नाही, दोष हा यांच्यात आहे. आरसा साफ करून होत नाही, यांनी आपला चेहरा साफ केला पाहिजे. तर हे होते सुधीर मुनगंटीवार. निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.